यंदा दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे महाराष्ट्रासाठी 7 लाख कोटींचे सामंजस्य करार करणार असल्याची भीष्म प्रतिज्ञा करूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून स्वित्झर्लंडच्या दाओसकडे टेक ऑफ घेण्यासाठी विमानात बसले. आपल्या पहिल्याच दाओस दौऱ्यात म्हणजेच 2015 साली 66,000 कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात खेचून आणली होती, ज्याच्यामुळे पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, नागपूरचं मिहान इंडस्ट्रीयल हब, अमरावती टेक्सटाईल पार्क, नाशिक पुणे 4 पदरी द्रुतगती महामार्ग आणि शेंद्रा बिडकीन औद्योगिक वसाहत असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले. शिवाय 2018 मध्ये देवेंद्रजींनी दाओसमध्ये केलेल्या भाषणात 2025 पर्यंत महाराष्ट्र हा देशाच्या जीडीपी मध्ये 18 ते 19% योगदान देईल असा विश्वास व्यक्त केला होता. आणि आज महाराष्ट्र देशाच्या जीडीपी मध्ये 20% अधिक योगदान देतोय. म्हणजे विचार करा, 2025 चा दाओस दौरा महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचा असेल. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस फोरमच्या माध्यमातून महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी जवळ नेत आहेत, तर पूर्वश्रमीचे काही नेते दाओसचं निमित्त करून सरकारी खर्चातून मित्रमंडळींसह फुटबॉलची मॅच पाहत होते. कर्तृत्ववान आणि कर्तृत्वशून्य नेतृत्वातील फरक तो हाच.